हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज इतिहास रचणार आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर भारताच्या शुभांशु शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीरांना घेऊन जाणारी ॲक्सिओम 4 ही मोहीम आता नव्या नियोजनानुसार आज अमेरिकेच्या स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी 12 वाजता पार पडेल. या मोहिमेचं नेतृत्व कमांडर पेंगी व्हिटसन हे करीत आहेत आणि अंतराळवीर शुक्ला हे पायलट असते. या मोहिमेचं पहिलं प्रक्षेपण 29 मे रोजी होणार होतं, परंतु स्पेस एक्सच्या फाल्कन रॉकेटच्या बूस्टरमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे प्रक्षेपण लांबलं. त्यानंतर विविध कारणांमुळे हे प्रक्षेपण लांबत गेलं. फ्लोरिडामधील नासाच्या कॅनडी अंतराळ केंद्रावरून हे यान प्रक्षेपित केलं जाईल. या मोहिमेसाठी भारतानं 550 कोटी खर्च केलेले आहेत. तर भारताच्या शुभांशु शुक्ला यांच्यासह आज दुपारी 12 वाजता ॲक्सिओम 4 ही मोहीम सुरू होईल. त्यामुळे शुभांशु शुक्ला हे इतिहास रचणार आहेत. नासानं काही दृश्य ही प्रसारित केलेली आहेत, ती आपण पाहतोय. ही खासगी अंतराळ मोहीम नासाच्या फ्लोरिडामधील केनेडी स्पेस सेंटरमधील स्टेशनवरून तिथून सुरू होणार आहे आणि स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटच्या सहाय्याने ती प्रक्षेपित केली जातील. या रॉकेटवरून एक नवीन ड्रॅगन यान अंतराळामध्ये सोडण्यात येईल आणि हे यान पुढे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी जोडलं जाणार आहे. दरम्यान या मोहिमेसाठी भारतानं 550 कोटी हे खर्च केलेले आहेत. एकंदरीतच हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन मात्र आणि भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे याच मोहिमेच्या माध्यमातून इतिहास रचतील. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर भारताच्या शुभांशु शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीरांना घेऊन ॲक्सिओम 4 ही मोहीम सुरू होणार आहे. रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत. अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात. रामराजे, बिलकुल हे अतिशय महत्वाचं आहे, कारण यावेळेस 6 ते 7 वेळा हे कोणत्या ना कोणत्या कारणानं रद्द झालेलं आहे. परंतु आता कोणत्याही परिस्थितीमध्ये हे अंतराळामध्ये जाण्यासाठी तयार झालेले आहेत आणि त्यासाठी जे ट्रेनिंग लागतं, म्हणजे की अंतरिक्षामध्ये गेल्यानंतर मायक्रोग्रॅव्हिटी असते आणि त्यामुळं जे जाणारे आहेत, जे प्रवासी आहेत, त्यांच्या जे स्नायू असतात तर त्याला सुद्धा इजा होते. त्यामुळं त्या संदर्भामध्ये कसं उपचार करावं, काय करावं, कोणती हानी जी आहे ती टाळावी, या संदर्भात सुद्धा प्रशिक्षण जे आहे ते घेतलेलं आहे. यापूर्वी 7 वेगवेगळे प्रयोग करण्यात आले होते, परंतु त्या प्रयोगामध्ये त्या जैविक आणि मानवी आणि कृषी या संदर्भाचे हे प्रयोग जे ते करण्यात आले होते आणि भविष्यामध्ये सुद्धा हे प्रयोग जे ते महत्वाचे असणार आहेत. या मिशन मध्ये मुख्य कमांडर जे आहेत ते पेंगी व्हिटसन आहेत, की जे नासा मध्ये होत्या आणि नासामध्ये सुद्धा त्यांनी यंत्रणामध्ये यात्रा केलेली आहे. त्यानंतर शुभांशु शुक्ला जे आहेत ते भारतीय आहेत आणि भारतीय वायुसेनेचे ते पायलट आहेत आणि इस्रो मध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तर दुसरे म्हणजे की स्लोवाश विन्स्की हे विमान हे जे संपूर्ण मिशनचे एक्सपर्ट आहेत हे आहेत. त्यामुळं 14 दिवसाचं हे मिशन असणार आहे आणि याच्यामध्ये 60 पेक्षा अधिक वेगवेगळे एक्सपेरिमेंट जे आहेत ते केले जाणार आहेत आणि त्यापैकी 60 पैकी 7 जे एक्सपेरिमेंट असणार आहेत ते भारत करणार आहे. म्हणजे की शुभांशु शुक्ला हे 7 एक्सपेरिमेंट करणार आहेत आणि या संपूर्ण तुम्हाला मी काही क्षणांसाठी थांबवते. या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आणि अधिकची माहिती आपण जाणून घेणार आहोत. खगोलशास्त्रज्ञ लीना बोकील मॅडम आपल्या सोबत आहेत. मॅडम नमस्कार. ही ॲक्सिओम 4 मोहीम अखेर आज सुरू होणार आहे. तिची मोहीम सुरुवात होणार आहे. त्याची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत, ही मोहीम नेमकी काय आहे हे सुद्धा सांगाल आणि भारताच्या दृष्टीनं किती महत्वाची आहे? नमस्कार. ही ॲक्सिओम मिशन जी आहे ही ॲक्सिओम प्रायव्हेट कंपनी, खाजगी कंपनी, नासा, इस्रो आणि युरोपियन स्पेस एजन्सीची एकत्र केलेली कोलॅबरेटिव्ह मिशन आहे. मानवी खरं तर मोहीम आहे ही. आणि ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला जे इंडियन एअरफोर्सचे पायलट आहेत त्यांची निवड आपल्या
गगनयान मोहीमसाठी झालेली आहे. म्हणजे इस्रो आणि इंडियन एअरफोर्स, हिंदुस्थान एरोनॉटिक्सची आपली स्वतःची संपूर्ण स्वदेशी बनावटीची येणाऱ्या काळात होणारी मानवी मोहीम आहे. त्यासाठी निवड झालेली आहे शुभांशु शुक्लांची. अँड नाव ऍज अन ॲस्ट्रोनॉट इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला ते चालले आहेत ऍज अ पायलट या मिशनसाठी स्पेशली. आणि मिशन कमांडर आहेत पेगी, ज्या नासाच्या वेटरन ॲस्ट्रोनॉट आहेत, लेडी ॲस्ट्रोनॉट. त्यांचे खूप मोठे रेकॉर्ड आहेत. आणि पायलट आपले शुभांशु शुक्ला आणि 2 युरोपियन स्पेस एजन्सीचे अंतराळवीर असे एकूण 4 जण इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला जाणार आहेत. तर फाल्कन 9 रॉकेट आहे नासाच्या केनेडी स्पेस स्टेशन वरून प्रक्षेपण झाल्यानंतर हे जे यान आहे हे असणार आहे स्पेसएक्सच जे ड्रॅगन कॅप्सूल आहे त्याच्यामधून स्पेसक्राफ्ट मधून हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला जाणार. 400 किलोमीटर वरती जाऊन ते डॉकिंग झाल्यानंतर आत जाऊन मग त्यांचे प्रयोग सुरू होतील. 14 दिवसांची ही मोहीम आहे आणि अनेक विज्ञानाचे प्रयोग आहेत खरं तर ठरलेले आहेत. आणि त्यासाठी महत्वाची म्हणजे आपले कॉस्मोनॉट राकेश शर्माचं 40 वर्षांपूर्वी जाऊन आले स्पेसमध्ये आणि आता हे दुसरे ॲस्ट्रोनॉट आहेत. NDA पुण्यात त्यांचं प्रशिक्षण झालं, लखनौचे आहेत ते. इंडियन एअरफोर्स मध्ये टेस्ट पायलट, फायटर पायलट आहेत ते. आणि मग त्यांची गगनयानमध्ये निवड झालेली आहे. भारतासाठी अतिशय महत्वाची मोहीम आहे कारण येणाऱ्या काळात गगनयानसाठी हा डेटा आणि सगळे अनालिसिस प्रयोगाचे सगळे रिझल्ट लागणार आहेत. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पण भारत आता आहेच वरच्या उच्च दर्जेवर, पण अजून वरती जाणार आहे. आणि ही मोहीम जी आहे त्याच्यामध्ये वॉटर बेअर ज्याला म्हणतात, म्हणजे एक मायक्रोस्कोपिक जीवजंतू असे असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम, त्यांच्यावर अभ्यास केला जाईल. आणि आपल्या शरीरावर मसल लॉस आणि मसल ॲट्रोपी म्हणतात ज्याला, तसा कसा परिणाम होतो मायक्रोग्रॅव्हिटीचा आपल्या शरीरावर, हा पण प्रयोग आहे. मग पीक किंवा क्रॉप्सचा पण एक अभ्यास, म्हणजे ते सीड्स वगैरे नेणार आहेत. असे एकूण IISc बँगलोर, इस्रोचे आणि अनेक R&D इन्स्टिट्यूशनचे 7 प्रयोग घेऊन ते चाललेले आहेत. आणि इतर देशांचे आपले इंडिपेंडेंटली ते स्वतःचे करणारच आहेत प्रयोग, पण आपल्यासाठी ही महत्वाची आहे. आणि पहिले भारतीय जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला जातील असे शुभांशु शुक्ल ॲस्ट्रोनॉट अंतराळवीर ठरले जातील. लीना मॅडम, आणखी एक, संपूर्ण हे जे मिशन आहे ते किती नेमकं टप्प्यांचं आहे? अवकाशामध्ये झेप घेतल्यानंतर किती टप्प्यांमध्ये ही मोहीम नेमकी राबवली जाईल? आता प्रक्षेपण झाल्यानंतर हे फाल्कन 9 हेवी एकदम शक्तिशाली रॉकेट आहे. मग फर्स्ट, सेकंड स्टेजेस असे असतात आणि थर्ड स्टेज. आणि मग ते सेपरेशन झाल्यानंतर सगळ्यात वरच्या भागावर तो कॅप्सूल म्हणजे स्पेसक्राफ्ट आहे, म्हणजे नॉझल सारखा दिसणारा असा जो असतो. आणि त्याच्यामध्ये ॲस्ट्रोनॉट बसलेले असतात. तर खालचे पार्ट नेहमी पडतात, पाण्यात जातात, म्हणजे आता अटलांटिक ओशन मध्ये, महासागरमध्ये पडतील. आणि मग सॉलिड फ्युअल, लिक्विड फ्युअल आणि मग क्रायोजेनिक असे असतात स्टेजेस. तर त्यानंतर मोठा प्रवास करून जवळजवळ 8 ते 9 तास लागतील त्यांना. आणि मग इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला पोहोचल्यानंतर त्याचा वेग कमी केला जातो आणि मग ते बरोबर ऍडजस्ट करून अचूकपणे प्रिसिजनने डॉकिंग करतात, म्हणजे ज्याला आपण जॉईंट म्हणतो. म्हणजे असं डॉकिंग करून हे 4 अंतराळवीर स्पेस स्टेशन मध्ये जातात. मग इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये गेल्यानंतर त्यांना जेवण आणि प्रयोग असतात, प्रयोगशाळा आहेत. ही खरं तर ती इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इज अ हायटेक स्पेस लॅबोरेटरी. मग तिथे त्यांचं कार्य सुरू होतं, त्यांचं रुटीन. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे खायला गज्जर का हलवा आणि आमरस वगैरे नेलेला आहे किंवा नेणार आहेत असं सांगितलं जातं. आणि तिथे स्पायसी फूड चालत नाही, ते आपल्या भारतीयांना लागतं, पण थोडं ऍडजस्ट करून त्याची टेस्ट, फ्लेवर. म्हणून ही पहिलीच वेळ आहे आणि हा पहिला प्रयोग आहे खरं तर. बट वी आर व्हेरी प्राऊड ऑफ हिम. आणि एक स्वान म्हणजे हाऊंस असा सॉफ्टवेअर पण मिळणार आहेत ते. आणि ॲस्ट्रोनॉट शुभांशु शुक्ल म्हणजे अंतराळवीर, ज्यांना आपण गगननॉट किंवा व्योमनॉट म्हणतो कारण ते भारतीय आहेत, तर हे एक मोठं रेकॉर्ड किंवा विश्वविक्रम करायला चाललेले आहेत आता. आणखी एक मॅडम,
भारताच्या अंतराळ संशोधनाला यामुळे नवी दिशा मिळेल असंही सांगितलं जात आहे आणि शुभांशु शुक्ला हे ISI वर काम करणार आहेत, ज्यामध्ये 7 प्रयोग ते करतील अशी माहिती मिळते। तर सर्वसाधारण शब्दांमध्ये जर सांगायचं झालं तर ते 7 टप्पे नेमके कोणते आहेत, ते 7 विषय कोणते आहेत, त्याविषयी काय सांगाल? मी सांगितलं तसं IISc बँगलोरचे ते एरोनॉटिक्स इंजिनिअरिंग केलेले आहेत, त्यामुळे इंजिनिअरिंग आणि सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत आणि मग हे विज्ञानासाठी चाललेले आहेत। तर एक पाण्यातला वॉटर बेअर म्हणतात, म्हणजे अस्वल नाही, खरं तर ते मायक्रोस्कोपिक असतं, तर इतक्या सूक्ष्म छोट्या जीवजंतूंचा पण तिथे अभ्यास केला जातो। तर तसा आणि फूड आणि आपलं जेवण आणि या काही गोष्टी, पीक, क्रॉप्स, तिथे सीडचं जर्मिनेशन, म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कृषी आणि या गोष्टी अंतराळात शक्य आहेत का? कारण आधी केलेलं आहे यापूर्वी, पण भारतीय वंशाचे हे पहिलेच आहेत। आणि सीड जर्मिनेशन म्हणजे हे बायोकेमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री सगळे हे विज्ञानाचे रिलेटेड प्रयोग आहेत। आणि आपल्या पाय किंवा बोन डेन्सिटी कमी होते म्हणतात, हाडं जरा ठिसूळ होतात स्पेसमध्ये गेल्यानंतर आणि मसल लॉस होतो। हा सगळा अभ्यास म्हणजे हे नुसतं काही स्पेक्युलेशन आहेत, पण आपल्याला सिद्ध करून त्याचे काही रिझल्ट हवे आहेत। तर ही इज रिप्रेझेंटिंग इंडिया, म्हणजे ते प्रतिनिधित्व करत आहेत आपल्या भारताचे। निश्चित आणि असे 7 प्रकारचे विविध प्रयोग आहेत। अभिमानास्पद अशी बाब आहे। मॅडम, आता थोडंसं पार्श्वभूमी जाणून घ्यायची आहे। तांत्रिक अडचणींमुळे 7 वेळा वेळापत्रक हे बदलण्यात आलेलं होतं, नेमक्या तेव्हा काय तांत्रिक बाबी होत्या आणि त्यावर नेमकी कशी मात करण्यात आली? हो, खरं तर मे एंड पासून हे सुरू आहे की आता लॉन्चिंग होणार आणि फॅल्कॉन रॉकेटला 39A लॉन्च पॅडवर केनेडी स्पेस सेंटरवर नेऊन ठेवलेलं आहे। नासा कडून ते लॉन्च होणार आहे आणि सगळ्यात वरती ते यान जोडलं जातं। मग ती जोडण्याची एक प्रोसेस असते, प्रक्रिया, आणि ऍस्ट्रॉनॉट काही आधीपासून नाही जाऊन बसत, पण जेव्हा काउंटडाऊन सुरू होतो, म्हणजे आता हे जे आता 12 वाजता आज होणार आहे इंडियन टाइम प्रमाणे, तर 24 तास आधी, 48 तास आधी त्याचे टेस्टिंग करायला लागतं, कारण रॉकेटचे पार्ट्स अतिशय क्रुशियल असतात। मग सप्लाय जातो की नाही, इंधन जातं की नाही, असे वेगवेगळे स्टेजेस असतात, सॉलिड, लिक्विड। म्हणूनच मग लिक्विड ऑक्सिजनचा एक लिकेज किंवा तांत्रिक बिघाड होता आणि सर्वात पहिले एकदा लॉन्चिंगची डेट ठरली त्यावेळेला हवामान खराब असल्यामुळे रद्द झालं आणि पुढे ढकललं। असे वेगवेगळे कारण असू शकतात, बट ते कॅनॉट टेक एनी चान्स, म्हणजे इथे रिस्की आहे, कारण एकतर मोहीम नागरी आहे हे तर महत्वाचं आहे, पण जेव्हा मानवी उड्डाण किंवा हे मोहीम करतात त्यावेळेला सेफ्टी कम्स फर्स्ट। ह्युमन स्पेस फ्लाईट म्हणजे हे ऍस्ट्रॉनॉट, अंतराळवीर चाललेले आहेत, तर त्यांच्या जीवाशी खेळ आपण करू शकत नाही। त्यामुळे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू डू टेस्टिंग आणि अनेक वेळेला केलं जातं हे टेस्टिंग आणि सगळं फुल्ली रेडी असेल तरच पाठवतो आणि आता सज्ज आहे। तर बघूया, होणार आहे काही वेळातच लॉन्चिंग। हो, या सगळ्या संदर्भात लीना मॅम आपण अगदी सोप्या शब्दामध्ये माहिती दिलेली आहे आणि विश्लेषण सुद्धा केलेलं आहे, त्यासाठी धन्यवाद। कुछ सिचुएशंस ऐसी होती है लाइफ में या कुछ इमोशंस ऐसे होते हैं जब आपको पता नहीं होता कि हाउ टू रिएक्ट, एंड दिस इज वन ऑफ दोस सिचुएशन एक्चुअली, सो कांट से मच अबाउट इट। जी बिल्कुल। दीदी, आपने तो उस दिन हमें उस कहानी बताई थी शादी के दिन वाली, आप अभी भी इमोशनल हो रही हैं, क्या बात किया आपने? ये जो खुशी के आंसू हैं, ये खुशी के आंसू किस बात के? एक्साइटमेंट की वजह से, डर की वजह से, क्या है? नहीं, ये एक्साइटमेंट की वजह से ही है, बहुत खुशी का पल है हमारे लिए, और इतनी दूर हमसे पहली बार जा रहा है, शायद इसलिए है। इतनी दूर तो जल्दी कोई जाता ही नहीं है। और मैं प्रार्थना करती हूँ इस समय कि सारे मिशन उसके अच्छे से कंप्लीट होकर के सेफली वो हमारे घर पे आ जाए वापस। क्या कहा सुबह आपने उनसे? सुबह बस जब फाइनल वो तैयारी पे जा रहा था अपनी, तब उसने यही बोला, जस्ट वेट फॉर मी, आई एम कमिंग, बस मैं टच करके आता हूँ। आप लोगों ने उनको क्या सुझाव दिया? हम लोगों ने बस यही सुझाव दिया कि अपनी फिजिकल और मेंटल हेल्थ का हमेशा ध्यान रखो और किसी भी तरह की डिस्ट्रैक्शन वाली बात पे कभी भी ध्यान मत दो। इस समय सारा का सारा फोकस तुम्हारे मिशन पे होना चाहिए। अच्छा, इंडियन फैमिलीज जब कहीं बच्चा जाता है ना, तो कई तरह के शुभ अशुभ को लेकर के कई सारी एक्टिविटीज़ करते हैं। जैसे हम लोग की माँ दही चीनी खिला देती थी,
इस तरह का भी कुछ किया? नहीं, इस तरह का हमारा कुछ भी नहीं है। पर हम लोग सुबह से हमारी मम्मी जी 4 बजे से 4:30 बजे से नहा धो के पूजा स्टार्ट कर दी उन्होंने। सुंदरकांड वगैरह भी पाठ किया हमने, और दही चीनी हमने अपने लड्डू गोपाल को खिला दिया मंदिर में, तो समझो हमने अपने भाई को भी खिला दिया। आपको तो खिला नहीं सकती थी, तो प्रतीक के तौर पे यहाँ खिला। हाँ जी, प्रतीक के तौर पे ही खिला दिया। माता जी से भी बात करते हैं, पिताजी से भी बात करते हैं, तो ऐसे में अम्मा एक चीज़ अभी अम्मा दीदी माता जी साथ में, अम्मा दीदी अभी बता रही हैं लड्डू गोपाल को आप लोगों ने दही चीनी खिलाई। हाँ, लड्डू गोपाल को भी खिलाया, उसको भी फेसबुक पे खिलाया, बेटे को भी खिलाया। खिलाया नहीं तो ऐसे खिलाया, व्हाट्सएप पर खिलाया। व्हाट्सएप पे दही चीनी? बिल्कुल, और क्या, बच्चे को जो है दूर से तो उसने वहाँ बोल नहीं दिया, सामने खिलाया उसको, उसने वहाँ अपने आप खा लिया उठा के। दही चीनी उसने वहाँ। क्या आपने क्या और कहा? कुछ नहीं कहा, हमने कहा बेटा जाओ अच्छे से मिशन कंप्लीट करके वापस आओ, फिर मिलते हैं अच्छे से। गले 14 दिन कैसे बीतेगा? अच्छे से बीतेंगे। डर से बीतेगा? नहीं, डर नहीं, डर नहीं। कोई डर नहीं। डर तो देखिए यहाँ पे गीता गांधी जी भी हैं, स्कूल के चेयरमैन है। मैम बहुत कॉन्ग्रेचुलेशंस के। हाँ जी बिल्कुल, आप इधर आ जाइए प्लीज। तर शुभांशु शुक्ला यांच्या आईवडिलांची प्रतिक्रिया सुद्धा आपण पाहिली।